नमस्कार शेतकरी बांधवांनो 20 जून 2026 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता या ठिकाणी वितरित झालाय आणि हा हप्ता वितरित केला जात असतानाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा थकीत असलेला हप्ता वितरित केला जाणार का, असा एक प्रश्न सातत्याने शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विचारणा केला जातोय। आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती, हा हप्ता नेमकी येणार तर नेमकी शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत येऊ शकतो, याच्या संदर्भातील नेमकी काय अपडेट आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता डिसेंबर ते मार्च 2026 या कालावधीमध्ये म्हणजेच की या कालावधीचा एक हप्ता शेतकरी बांधवांनो तुमचा बाकी आहे, जो 13 मार्च रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करत असतानाच वितरित होणं आपण सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना अपेक्षेमध्ये होतं। परंतु तो हप्ता शेतकरी बांधवांनो अद्याप देखील तुमच्या खात्यावरती वितरित झालेला नाहीये। तो हप्ता मध्ये पडला होता आणि याच्यानंतर एप्रिल ते जुलै याचा दुसरा हप्ता देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा म्हणजेच की 9वा हप्ता देखील शेतकरी बांधवांनो प्रतीक्षेमध्ये आहे। आणि या पार्श्वभूमीवरती नेमकी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रपणे दिले जातात का, किंवा हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच दिला जातोय का, याची प्रतीक्षा साहजिकपणे शेतकरी बांधवांना पूर्णपणे लागलेली आहे। मित्रांनो, आज याचा 100% जाहीर येण्याची शक्यता आहे। याचा निधी आज उपलब्ध होऊ शकतो आणि उद्या वितरित केला जाईल, अशा अनेक साऱ्या तुम्ही बातम्या पाहिल्या असतील। युट्यूब असेल, फेसबुक असेल, पुढे पण तुम्ही अशा बातम्या अनेक पाहिल्या असतील। परंतु नेमकी अशा बातम्या पाहताना असं खरं वाटतं, परंतु 1 रुपया सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होत नाही। परंतु अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या, परंतु आता शेतकरी बांधवांनो आता या पूर्णपणे शक्यतांना पूर्णविराम लागला आहे। आणि मी आज सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये दोन हप्ते जमा होणार आहेत। नेमकी सरकारच्या माध्यमातून जाहीर काढण्यात आलाय का, किंवा तुमच्या खात्यावरती नेमकी पैसे कधी जमा करणार अशी तारीख कोणची सरकारच्या माध्यमातून काढण्यामध्ये आली का, हे आता मी तुम्हाला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्हाला आता नमोच्या हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी सुद्धा लावण्यामध्ये आलेल्या आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात। तुम्हाला ह्या अटींचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे। जर तुम्ही हे दोन कामे केले तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा जमा होणार नाही। आणि नमोचे 2 हप्ते एकत्रपणे देण्यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने मिळून तुमच्यासाठी निधी देखील उपलब्ध केला आहे। आता फक्त शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं की लगेच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये प्लस 2000 रुपये असे 4000 रुपये 2 हप्त्यांचे मिळू शकतात। त्यामुळे आता फक्त तुम्हाला पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये येतं की नाही। त्याकरिता आता शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढा। आपण लगेच पुढे पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांची यादी दिलेली आहे, कोणते तुम्हाला कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, हे आता सविस्तरपणे मी तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्याकरिता आता नक्की थोडासा वेळ काढा। त्यामुळे आता चला तर सविस्तरपणे तुम्हाला मी एक एक करून अपडेट सांगणार आहे। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणती तारीख देण्यात आलेली आहे ती देखील मी तुम्हाला लास्टला तारीख देखील सांगणार आहे। त्यामुळे आता नक्की शेतकरी बांधवांनो व्हिडिओला पाहत चला। तर आता सर्वात अगोदर तुम्ही हप्त्यासाठी पात्र कसे असणार आहात ते थोडंसं जाणून घ्या। तर पहा, आता तुमचं जर का बँक खात्याशी आधार लिंक असेल तर तुम्ही या योजनेसाठी या हप्त्यासाठी पात्र असणार आहात। होय शेतकरी बांधवांनो, तुमची जर का आधार सोबत बँक लिंक असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर दुसरं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे, हे तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी हे काम तुम्हाला शेतकरी बांधवांनो पूर्ण करावंच लागतं। ते म्हणजेच की ई-केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी पूर्ण नाहीये अशा शेतकरी बांधवांना हप्त्यापासून म्हणजेच की हप्ता अडकू शकतो, हप्त्यापासून वंचित राहू शकतात। त्याकरिता शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना मी दररोज सांगतोय की ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा। आणि जर का तुमची ई-केवायसी पूर्ण असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं पाहिजे, तर तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीद्वारे तिकून पैसे सोडले की इकडं शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की मोबाईलवरती तुम्हाला देखील मेसेजेस असेल की 2000 रुपये जमा झाले, 2000 रुपये क्रेडिट। तशा प्रकारे तुम्हाला डायरेक्ट 35 ते तिकडून सरकारच्या माध्यमातून बटन दाबले की इकडे 35 ते 40 मिनिटांमध्येच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतात।
त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्या आणि ज्यांचं आधार बँक खात्याशी लिंक नाहीये त्यांनी देखील आधार बँक खात्याशी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. तर आता चला आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहेत. त्या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही शेतकरी बांधवांनो, आता हे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता नक्कीच वेळ काढून व्हिडिओला पाहत चला. सर्व काय माहिती आता तुम्हाला सविस्तरपणे आणि खरी समजणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का आता पीएमचा हप्ता मिळालेला असेल, नमोची प्रतीक्षा करत असाल तर आता नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. तर आता चला आपण लगेच जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता नवीन जार काढण्यामध्ये आलेला आहे. आता तुम्हाला पीएमचा हप्ता तर मिळाला, पण नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. नमोचा हप्ता सुद्धा लवकर तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. कोणती तारीख आहे ते तर मी तुम्हाला लास्टपर्यंत सांगणारच आहे. त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते ते 11 जिल्हे असणार आहेत, त्या या पहिल्या टप्प्यासाठी म्हणजेच की पहिल्या दिवशी नमो शेतकरी योजनेचे हप्ता वितरित करण्यासाठी पात्र करण्यामध्ये आलेले आहेत. त्या जिल्ह्यांची नावे मी आता तुम्हाला सांगतो. तर पहा, आता नंबर 1 वरती आहे हिंगोली. हिंगोलीमधील जर शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. नमोचे तुम्हाला एकूण 4,000 रुपये रक्कम सुद्धा मिळू शकते, नाहीतर तुम्हाला 2,000 रुपये रक्कम सुद्धा मिळणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर. पालघरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर परभणीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळमधील जर शेतकरी असाल, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा पीएमचा हप्ता आता भेटलेला असेल. 20 जून रोजी तुम्हाला पीएमचा हप्ता भेटलेला असेल. आता तुम्ही नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता यवतमाळमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे आणि यवतमाळमधील आता सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकार म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वात मोठा दिलासा आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. सिंधुदुर्गमधील जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, ठाणेमधील रहिवासी असाल, ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं या नाव म्हणजेच की यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूरमधील जर शेतकरी असाल, सोलापूरमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला 20 जून रोजी पीएमचा हप्ता भेटलेला असेल तर आता तुमची सुद्धा ही प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर रत्नागिरीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो सातारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बुलढाणा, भंडारा, बीड या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.